नमस्कार मंडळी. पंढरपूरला जाता आलं नाही, पण डोंबिवलीतच विठ्ठल भेटीला आला. चला तर मग घेऊन जाते तुम्हाला डोंबिवलीच्या पंढरीत. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत डोंबिवलीच्या पंढरीत. बघा, ही आहे डोंबिवलीची पंढरी. सकाळपासून भाविकांचे रांगच रांग लागली आहे. रात्रीचे 9 वाजायला आले तरी भक्तांचे पावलं मंदिराकडे दर्शनासाठी वळत आहे. ही आहे विठ्ठल भक्ती. टाळाने मृदुंगाचा आवाज ऐकला की अंगावर शहारा येतो. मंदिरात आतमध्ये गेल्यावरती भजन कीर्तन चालू होतं. खूप रसिक भक्त डोंबिवलीतली सर्वात जुनी आणि मोठी विठ्ठल रखुमाई मंदिरपैकी एक मंदिर. इथल्या मूर्ती पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईसारख्या उभ्या स्वरूपात आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. या मंदिराला डोंबिवलीची मिनी पंढरी म्हणतात. इथे रंगीबेरंगी LED लाईट्स, झेंडूच्या माळा, केळीच्या पानांच्या खांब यांनी सजावट केलेली आहे. पहाटे 4 वाजता काकड आरती होते. दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन सुरूच असतं. बघा तुम्ही. सकाळी 8 वाजता पालखी निघते, दिंडी निघते. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी सकाळी 7 ते 12 व संध्याकाळी 6 ते 10 सर्वात जास्त गर्दी असते. व एकादशीच्या दिवशी रात्रभर मंदिर ओपन असतं. आम्ही रात्री 9 वाजता गेलो होतो. 9:45च्या दरम्यान आम्हाला दर्शन मिळालं विठ्ठल रखुमाईचं. मग आम्ही दोघांनी मिळून दर्शन घेतलं विठ्ठलाचं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. विठ्ठल मंदिराच्या आवारात हनुमानाची पण छान सुंदर मूर्ती आहे. पानांचा आणि झेंडूच्या फुलांचा हार घातलेला आहे. जय बजरंगबलीचा नारा येथे खास ऐकायला मिळतो. डावीकडे संत ज्ञानेश्वर महाराज, डोक्यावर लाल टोपी, हातात ग्रंथ. मधोमध संत तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज असं बोर्डवर लिहिलं आहे. उजवीकडे संत सावता महाराज, गुलाबी पगडी. या 3 जणांमुळे वारकरी संप्रदाय पूर्ण होतो. आषाढीला या विठ्ठलाबरोबर या 3 संतांचेही पूजन केले जाते. मंदिर गुलाबी पांढऱ्या लाईट्समुळे एकदम प्रसन्न व सुंदर वाटतंय. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो होतो. एकाग्र झालो. भक्तिमय वातावरण होतं. खूप छान प्रसन्न वाटलं. अनेक भक्तजन विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तिथे आलेले होते. नंतर आम्ही गुरुजींचे दर्शन घेतलं. गुरुजींना नमस्कार केला आणि तिथून आम्ही निघालो. बाहेर पडल्यानंतर आम्ही तिथून मोरपीस घेतला. मोरपीस खरेदी केला. खूप छान छान मोरपीस होते त्यांच्याकडे. 20 रुपयाला एक होतं, 50 रुपयाला 3 होते. त्यानंतर इथे प्रसाद वाटप चालू होतं. आम्ही प्रसाद घेतला. लहानांपासून सगळे मोठ्यांपर्यंत ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत होते. आषाढीचा खरा आनंद हाच. प्रसादामध्ये राजगिरा लाडू, वेफर्स व केळे होतं. त्यानंतर आम्ही फोटो काढले. मंदिराची एक आठवण म्हणून आम्ही फोटो काढले आणि दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. डोंबिवलीत राहून पंढरपूरचा आनंद घेता येतो हे आज कळलं. तुम्ही कुठे दर्शन घेतलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी विठ्ठल.